मित्रांनो नमस्कार. आज मी ज्या विषयावर तुमच्याशी संवाद साधणार आहे तो विषय अनेकांच्या भावना, अनेकांचे संघर्ष, अनेकांची स्वप्न याच्याशी जोडलेला आहे. अर्थातच हा विषय जो आहे तर तो मी स्वतःही मागील 5 वर्षापासून अनुभवलेला आहे. तो मी स्वतःही जगलेलो आहे. व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलेलंच असेल की यू-पी-एस-सी किंवा एम-पी-एस-सी या स्पर्धा परीक्षा मध्ये पाठीमागील काही वर्षांपासून एक प्रश्न जो आहे तर तो सातत्याने चर्चेला जातोय की मराठी माध्यम जे आहे तर ते स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रामध्ये मागे पडत आहे का? म्हणजे दरवर्षीचा निकाल लागल्यानंतर ही चर्चा जी आहे तर ती समाज माध्यमांवर आणि वेगवेगळ्या क्लासेसच्या व्यासपीठांवर देखील सुरू होते. यावर्षीच्या यू-पी-एस-सीच्या निकालामध्ये मराठी माध्यमातील एकही विद्यार्थी जो आहे तर तो अंतिम यादीमध्ये नव्हता. त्यामुळे सातत्याने हे प्रश्न जे आहेत तर ते उपस्थित केले जात आहेत की ज्या प्रादेशिक भाषा आहेत की ज्यापैकी मराठी माध्यम देखील एक आहे. तर मराठी माध्यमावर यू-पी-एस-सी कडून अन्याय होतो आहे का? किंवा मराठी माध्यमाचे विद्यार्थी जे आहेत तर ते स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी होऊ शकत नाहीत का? किंवा अन्य अनेक बाबी ज्या आहेत तर त्या यामध्ये सातत्याने चर्चेला जातात किंवा मराठी माध्यमातून लिहिलेल्या उत्तरांना इंग्रजी माध्यमाच्या उत्तरांइतके मार्क्स मिळत नाहीत अशीही असणारा एक वर्ग जो आहे तर तो आहे. परंतु या सगळ्या चर्चांमध्ये एक गोष्ट मात्र हरवली जाते आणि ते असतं वास्तव. कारण वास्तव जे आहे तर ते नेहमी भावनांपेक्षा वेगळं असतं. म्हणून आज आपण या सगळ्या गोष्टींची एक सविस्तर चर्चा करणार आहोत. माझं स्वतःचं याबद्दलचं एनालिसिस काय आहे आणि माझ्या पाठीमागच्या मी ज्या यू-पी-एस-सीच्या 2 मुख्य परीक्षा दिल्या आहेत आणि ज्या प्रकारे मी पेपर्स लिहिले होते त्यानुसार मला किती मार्क्स मिळाले या सगळ्या गोष्टींकडे बघता माझं स्वतःचं एनालिसिस काय आहे, मराठी माध्यमामध्ये आपण कमी पडतोय, नेमकी कशामुळे कमी पडतोय या सगळ्या गोष्टींची आपण थोडक्यात चर्चा करणार आहोत. हा व्हिडिओ जो आहे तर तो कुठल्याही माध्यमाला म्हणजे ते इंग्लिश माध्यम असेल किंवा हिंदी माध्यम असेल किंवा इतर प्रादेशिक भाषा असतील यांना दोष देण्यासाठी नाहीये. याचा उद्देश फक्त मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांना योग्य दिशा, योग्य डायरेक्शन मिळावी इथपर्यंतच सीमित आहे. त्यामुळे कुठल्याही क्लासेसला किंवा कुठल्याही व्यासपीठाला किंवा आयोगालाही दोष देण्यासाठीचा हा व्हिडिओ नाहीये. आज स्वतःच आपण आपलंच आत्मपरीक्षण करणार आहोत की काय गोष्टी आपल्याला स्वतःला चेंज करण्याची गरज आहे. कारण मी स्वतःही मराठी माध्यमातून शिकलो. मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांचा संघर्ष जो आहे तर तो मी जवळून अनुभवला आणि माझं स्वतःचं असं वैयक्तिक प्रामाणिक मत आहे की मराठी माध्यमाचे विद्यार्थी जे आहेत तर ते अभ्यास असेल, त्यांची जिज्ञासा असेल, त्यांचं एखादी गोष्ट समजून घेण्याची त्यांची जी संकल्पना असेल तर या गोष्टींमध्ये ते कुठेही कमी पडत नाहीत. तरी असं असतानाही नेमकं कुठे आपण चुकतोय, नेमकी प्रणाली चुकते आहे, नेमकी भाषा चुकते आहे की नेमकी अभ्यास करण्याची पद्धती चुकते आहे, या सगळ्यांबाबत एक थोडक्यात चर्चा करूयात आणि बघूयात की मराठी माध्यम नेमके आपण कुठे कमी पडतोय. सुरुवातीला काही मुद्दे जे आहेत तर ते मी समोर ठेवलेले आहेत. त्यामधला पहिला जो पॉइंट आहे तर तो आहे की मुळात आपला पायाच कमकुवत आहे का? म्हणजे होतं असं की मराठी माध्यमातील शाळांची परिस्थिती जर आपण आता बघितली तर आपलं फाउंडेशन जे आहे तर ते व्यवस्थित झालेलं नाहीये तितकं. मला माझ्या मराठी शाळेमध्ये एकच शिक्षक जे होते तर ते शिकवायला होते 4थी पर्यंत. एकच विषय एकच शिक्षकांनी सगळे विषय जे आहेत तर ते शिकवलेले होते. आणि अर्थातच त्यामध्ये फार जास्त पाया जो आहे तर तो पक्का झालेला नव्हता. म्हणजे मला चांगलं आठवतं की 5वी गेल्यानंतर आम्ही ए कॅपिटल आणि स्मॉल लेटरचा डिफरन्स जो आहे तर तो त्यावेळी शिकलेलो होतो. आणि साधारणतः ही परिस्थिती जी आहे तर ती फारशी आत्तापर्यंत देखील बदललेली नाहीये. मोर ऑर लेस ती सेमच राहिलेली आहे. पायाभूत सुविधांची कमतरता आहे, शिक्षकांची कमतरता आहे, गुणवत्तापूर्ण साहित्याची कमतरता आहे. मराठी भाषा जी आहे तर त्यामध्ये त्या शिक्षकांकडून तितकं आउटपुट जे आहे तर ते विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत नाहीये. त्यामुळे अर्थातच पहिला जो मुद्दा आहे तर तो शिक्षण व्यवस्थेतील त्रुटी आहेत की मराठी माध्यमातून शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा पाया जो आहे तर तो कच्चा राहिलेला आहे आणि तितकं एक फाउंडेशन जे आपण म्हणतो तर ते स्ट्रॉंग झालेलं नाहीये. त्यामुळे याला आपण एक संस्थात्मक अपयश देखील म्हणू शकतो. कारण मराठी माध्यमाच्या शाळांची स्थिती जरी आपण आता बघितली तर सातत्याने वर्तमानपत्रांतून ही परिस्थिती समोर आलेली आहे की हजारो मराठी शाळा ज्या आहेत तर त्या पटसंख्येअभावी नंतर बंद करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे देखील विद्यार्थ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे आणि अर्थातच हे सगळे पॉइंट जर आपण बघितले म्हणजे शिक्षण व्यवस्थेतील त्रुटी असेल, संस्थात्मक अपयश असेल, गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा अभाव असेल, मराठी शाळांची दुरावस्था असेल. या सगळ्या गोष्टींमुळे तो पाया कच्चा राहिल्यामुळे पुढे ती आकलन क्षमता जी आहे तर ती विकसित करणं थोडंसं डिफिकल्ट त्या लेव्हलला होतंय.
दुसरा जो महत्त्वाचा मुद्दा आहे, की आपलं जे पदवीचं शिक्षण आहे, तर ते पूर्ण झाल्यानंतर ज्यावेळी आपण यू-पी-एस-सी किंवा एम-पी-एस-सी ही कुठलीही स्पर्धा परीक्षा करण्याचा निर्णय घेतो आणि त्यावेळी आपल्यासमोर 2 गोष्टी ज्या आहेत, तर त्या प्रामुख्याने असतात. म्हणजे इंग्रजी माध्यम निवडायचं आहे, की मराठी माध्यम निवडायचं आहे. बऱ्याच वेळा असं होतं, की इंग्रजी माध्यमाची थोडीशी भीती मनामध्ये असते किंवा मग आपल्याला ते जमणारच नाही, आपल्याकडून ते होणार नाही, अशा प्रकारच्या संकल्पनेमधून भावनेच्या भरामध्ये मराठी माध्यम जे आहे तर ते निवडलं जातं. आणि कधी-कधी हा निर्णय जो आहे तर तो पुढे जाऊन मग तितकासा वर्कआउट होत नाही. म्हणजे बऱ्याच वेळा मुलांना असं वाटतं, की इंग्रजी माध्यमातून लिहिणं अवघड आहे आणि मराठी माध्यमातून लिहिणं तितकंसं सोपं आहे. परंतु मराठी माध्यमातून उत्तरं लिहिणं ही देखील इंग्रजी माध्यमापेक्षाही अधिक आव्हानात्मक आहेत. कारण मराठीची ती परिभाषा चांगली जमणं, मराठी भाषेतून तितकं स्पीड तुमचं मेंटेन करणं किंवा तो शब्दसाठा तुमच्याकडे असणं यासाठी थोडीशी मेहनत जी आहे तर ती घ्यावी लागते. बऱ्याचशा विद्यार्थ्यांनाही मी ज्यावेळी भेटतो तर त्यावेळी त्यांचं मराठी माध्यमाकडे कल असतो, परंतु साधे-साधे वाक्यरचनाही कधी-कधी जमत नाही किंवा शुद्ध लेखनाच्या खूप साध्या-साध्या चुका ज्या आहेत तर त्या होतात आणि त्यामुळे त्या विद्यार्थ्यांवरती काम करून त्या मराठी भाषेला तितकं प्रगल्भपणे विकसित करणं हे खूप जास्त अवघड असतं. त्यामुळे बऱ्याच वेळा आपण तो निर्णय जो आहे तर तो भावनेच्या भरामध्ये घेतो. मला स्वतःही म्हणजे 1-2 अटेम्प्ट झाल्यानंतर असं वाटलं, की आपण कदाचित इंग्रजी माध्यम जे आहे, तर ते घेतलं असतं, तर कदाचित आपल्याला यश जे आहे, तर ते लवकर मिळू शकलं असतं. कारण मराठी माध्यमाचे स्वतःचे काही आव्हानं जे आहेत, तर ते होते आणि त्याला कोप अप करायला थोडासा टाईम जो आहे, तर तो द्यावा लागतो. त्यामुळे थोडंसं जर इंग्रजी माध्यम जर तुम्ही घेत असाल, प्रेफरेबल असाल, सुरुवातीला त्रास होतो. पण नंतर एकदा जर त्या गोष्टी तुम्हाला व्यवस्थित वर्कआउट झाल्या, जर समजल्या, तर आपण मध्ये चांगल्या प्रकारे जे आहे तर तो अभ्यास जो आहे तर तो करू शकतो. सो इंग्रजीची भीती असेल, भाषेविषयीचा गैरसमज असेल किंवा मराठी सहज जमू शकते असा जो आत्मविश्वास आहे, अति आत्मविश्वास, तर त्यामुळे देखील मराठी माध्यम जर निवडलं, तर मग पुढे काही गोष्टी व्यवस्थित वर्कआउट होत नाहीत. त्यानंतर पुढचा जो महत्त्वाचा मुद्दा आहे, तो आहे दिशारहित तयारी. जे माझ्या स्वतःच्या बाबतीमध्ये मी अनुभवलेलं आहे, की मराठी माध्यमातून नेमकी कोणती पुस्तकं अभ्यासायची आहेत, नेमकी दिशा कशी ठेवायची आहे, यामध्ये बराच गोंधळ विद्यार्थ्यांचा उडालेला असतो. मार्केटमध्ये खूप सारी पुस्तकं जी आहेत, तर ती अवेलेबल आहेत. बरीचशी पुस्तकं ही इंग्रजी माध्यमातून थेट भाषांतरित झालेली पुस्तकं आहेत आणि त्यांचं भाषांतर देखील तितकं व्यवस्थित किंवा प्रॉपर झालेलं नाहीये. त्यामुळे नेमकी पुस्तकं कोणती वापरायची आहेत, नेमकं सुरुवातीला अभ्यासाचा ट्रॅक जो आहे, तर तो कसा ठेवायचा आहे. त्यामुळे बरेचसे विद्यार्थी लायब्ररीमध्ये अभ्यास खूप जास्त करतात, परंतु मग त्याला एक व्यवस्थित दिशा किंवा डायरेक्शन नसल्यामुळे त्याचा फार जास्त फायदा जो आहे, तर तो होत नाही. मराठी माध्यमातून जी पुस्तकं कोणती वाचायची आहेत, सुरुवात कुठून करायची आहे, अभ्यास खूप करतोय, पण दिसत मात्र काहीच नाहीये ते रिझल्टमध्ये. तर या गोष्टींचा देखील अडचण जी आहे, तर ती होते. एक प्रॉपर त्याची डायरेक्शन नसल्यामुळे या सगळ्या अडचणी ज्या आहेत तर त्या तयार होतात. पुढचा जो महत्त्वाचा मुद्दा आहे तर तो हा आहे, की स्पर्धेचं स्वरूप जे आहे किंवा एक परीक्षेचं जे स्वरूप आहे तर ते मागील काही दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणावर बदललेलं आहे. म्हणजे तुम्हाला एखादी गोष्ट असेल, एखादी कन्सेप्ट असेल तर ती पूर्णतः समजलेली असेल तरच मग तुम्ही त्याच्यावरती उत्तरं लिहू शकता किंवा पूर्व परीक्षेमध्ये देखील तुम्ही एक चांगला स्कोर करू शकता. तसं जर नसेल तर केवळ पाठांतरावरती तुमचा भर असेल किंवा मग फक्त काही गोष्टी केल्या की तितकंच पुरेसं आहे असा जर समज असेल, तर मग मात्र पुढे अडचणी निर्माण होतात. सो साचेबद्ध अभ्यास जो आहे की हे पुस्तक जे आहे बरेच मुलं म्हणजे एका ठराविक ज्या नोट्स आहेत तर त्या पाठांतर करून टाकतो आणि त्या बेसिसवरतीच क्लिअर होईल या ज्या संकल्पनेमध्ये असतात. सो त्याच्यामुळे देखील एक प्रॉब्लेम जो आहे तर तो क्रिएट होतो. नाविन्याची उणीव असते. बऱ्याच वेळा वाचनाचा जो आहे तर तो अभाव असतो. एखाद दुसरी व्हिडिओ बघून त्याच्यातूनच होऊन जाईल असा देखील समज विद्यार्थ्यांचा असतो. पारिभाषिक ज्ञानाचा अभाव असतो, की एक तितकी परिभाषा जी मराठीची लागते, तर ती आपल्याकडे नसते आणि जी लेव्हलची स्पर्धा सध्या आहे, म्हणजे इंग्लिश माध्यमाच्या मुलांसाठी असेल किंवा हिंदी माध्यमाच्या मुलांसाठी असेल, ज्या लेव्हलची स्पर्धा आहे, तर त्या लेव्हलच्या स्पर्धेपर्यंतचे एफर्ट जे आहेत, तर ते मराठी माध्यमांकडून माध्यमातील विद्यार्थ्यांकडून घेतले जात नाहीत, असं माझं स्वतःचं देखील एक प्रामाणिक मत आहे. त्यानंतर पुढचा आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या सगळ्या व्हिडिओचा क्रक्स जर तुम्ही मला विचारला, तर एक महत्त्वाचा मुद्दा जो आहे, तर तो आहे उत्तर लेखनातील मर्यादा किंवा उत्तर लेखनाची सगळ्यात महत्त्वाची कमकुवत बाजू.
मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांकडून फार जास्त उत्तरलेखनावरती कधीही भर दिला जात नाही. तितक्या प्रमाणावरचे पेपर्स लिहिणं, तितक्या प्रमाणात उत्तरं लिहिणं, तितक्या प्रमाणामध्ये जास्त इंटेन्सिव्हली उत्तरलेखन करणं, ही जी प्रक्रिया इंग्लिश माध्यमाची मुलं करतात, तर ती प्रक्रिया मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांकडून फारशी फॉलो होताना दिसत नाहीये. याची 2-3 कारणं आहेत. एक तर इंग्लिश माध्यमाच्या विद्यार्थ्यांना जिथे टॉपर कॉपीज उपलब्ध आहेत, तिथे मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना त्या नाहीयेत. त्यामुळे गाईडन्स नेमकी कसा घ्यायचा किंवा कशा प्रकारे पुढे जायचं हे त्यांना कळत नाही. दुसरं गोष्ट की मराठी माध्यमाची उत्तरं जरी लिहिलेली असली तरी ती मग चेक कोणाकडून करायची किंवा तितकं त्याचं इव्हॅल्युएशन प्रॉपर होईल का, हाही एक प्रश्न मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांसमोर असतो. तिसरी गोष्ट जी आहे तर UPSCच्या केसमध्ये जर आपण बघितलं तर प्रश्न इंग्लिशमध्ये असतात, त्यामुळे ते समजून घेऊन त्याला मराठीमध्ये कॉम्प्रिहेंड करून नंतर मग उत्तर लिहिणं हेही एक आव्हान आहे. आणि पुन्हा एकदा मराठी भाषेसाठी म्हणजे इंग्लिशमध्ये जर आपण बघितलं तर तुम्हाला लिहिताना तुम्ही एकदा पेन टेकवला की पटापट थोडंसं लिहिता येतं. पण मराठी माध्यमामध्ये सतत कानामात्रा वेलांटीसाठी तुम्हाला पेन जो आहे तर तो उचलावा लागतो आणि यामुळे तो वेग जो आहे लिहिण्याचा तर तो मेंटेन करणं थोडंसं डिफिकल्ट होतं आणि हा सगळा शेवटी सरावाचा भाग आहे. जर सराव व्यवस्थित प्रॉपर झालेला असेल तर मग आपल्याला नंतर तो पेपर जो आहे तर तो वेळेत कंप्लीट होऊ शकतो. सो उत्तर लेखन जे आहे तर ते मला असं वाटतं की त्याचा खूप माफक सराव केला जातो. उत्तर परीक्षणासाठी स्रोतांचा अभाव असतो, गुणवंतांची उत्तरं उपलब्ध नसतात आणि अपेक्षित वेग जो आहे तर तो साध्य होत नाही आणि याच्या पाठीमागे तेच कारण असतं की तितका सराव जो आहे आधीच आपण तो सराव आपल्याकडून होत नाही आणि त्यामुळे ऍक्च्युअल परीक्षेमध्ये आपला पेपर जो आहे तर तो कंप्लीट झालेला नसतो. पुढचा जो महत्वाचा मुद्दा आहे तर तो आहे की यामध्ये सगळ्या पाठीमागे कोचिंग संस्थांची काय भूमिका जी आहे तर ती राहिलेली आहे. बऱ्याच कोचिंग संस्थांचं खूप चांगलं मटेरियल जे आहे मराठी माध्यमातून तर ते आता मार्केटमध्ये उपलब्ध झालेलं आहे आणि खरंच काही इन्स्टिट्यूटने खूप प्रामाणिक प्रयत्न याच्यासाठी केलेले आहेत आणि खूप चांगलं मटेरियल जे आहे तर ते आता मुलांना देखील अवेलेबल होत आहे. ते नोट स्वरूपात असेल किंवा मग काही पुस्तकांच्या स्वरूपात देखील असेल. परंतु यामध्ये बरेच पुस्तकं जी आहेत तर ती थेट इंग्लिश माध्यमातून भाषांतरित झाल्यामुळे त्याचं भाषांतर जे आहे तर त्याच्यामध्येच काही ठिकाणी प्रॉब्लेम जो आहे तर तो दिसतोय. सो त्यामुळे देखील एक संभ्रमावस्था जी आहे तर ते निर्माण झालेली आहे. बऱ्याच ठिकाणी असं देखील कल्चर जे आहे तर ते मेंटेन केलं जातंय की संदर्भ पुस्तकं वाचण्याची फारशी गरज नाहीये. थेट क्लास नोट्स वरती तुम्ही डिपेंड राहू शकता. तर हे थोडंसं मला माझ्या दृष्टीने थोडंसं घातक वाटतं. कारण तितकी नॉलेजची डेप्थ जर नसेल, वरवरचंच फक्त जर अभ्यास असेल तर इन अ वे कुठेतरी ते वर्कआउट होणार नाहीये. सुरुवातीलाच एकतर मुळात पाया कच्चा असल्यामुळे आपल्याला फाउंडेशन थोडंसं स्ट्रॉंग करणं गरजेचं आहे. म्हणून सुरुवातीला जे विद्यार्थी अभ्यास करत आहेत तर त्यांनी जर थोडंसं संदर्भ पुस्तकांकडे जी मुख्य पुस्तकं आहेत त्याच्यावरती जर भर दिला तर मग आपला फाउंडेशन स्ट्रॉंग होऊन थोडंसं आपल्याला त्या गोष्टींची समज जी आहे तर ती अधिक चांगल्या प्रकारे येईल आणि मग नंतर जर आपण नोट्स वरती जरी रिलाय राहिलो तरीही मग त्या गोष्टी व्यवस्थित वर्कआउट होतील. दुसरी एक महत्वाची गोष्ट जी आहे तर बऱ्याच वेळा फक्त म्हणजे इतिहासाचे 5 व्हिडिओ बघितले की इतिहास विषय कंप्लीट झाला, भूगोलाचे 5 व्हिडिओ बघितले की भूगोल विषय कंप्लीट झाला. असं व्हिडिओ कल्चर किंवा व्हिडिओ संस्कृती जी निर्माण झालेली आहे तर त्यामुळे देखील तितकी समज जी आहे तर ती येत नाहीये किंवा फक्त तेवढ्या पुरतं नॉलेज आपल्याला मिळतंय. बाकी एक लिहिण्यासाठीची जी गरज आहे संदर्भ पुस्तकांची, कारण शेवटी ज्यावेळी तुम्ही पुस्तकं वाचता तर ती परिभाषा आपल्याला समजते, शब्दसाठा वाढत जातो आणि मग ती वाक्यरचना जी आहे तर ती खूप जास्त प्रॉपर आणि चांगली होत जाते. सो त्याचाही एक अभाव जो आहे तर तो याच्यामध्ये जाणवतो आहे. पुढचा एक महत्वाचा जो मुद्दा आहे, जिथे मराठी माध्यम आणि इंग्रजी माध्यमाच्या मुलांशी जर आपण तुलना केली, तर तो आहे की करंट अफेअर्स म्हणजे चालू घडामोडी हा जो विषय आहे, तर याकडे बघण्याचा अपुरा दृष्टिकोन. म्हणजेच जी महत्वाची वृत्तपत्र आहेत, जसं की द हिंदू असेल किंवा इंडियन एक्सप्रेस असेल, यासारखी वृत्तपत्रे ही इंग्रजी माध्यमातून उपलब्ध आहेत, ती दर्जेदार आहेत आणि मराठी माध्यमातून ती उपलब्ध नाहीयेत. सो त्यामुळे काय होतं, की ती वाचायचंच नाही किंवा तो न्यूजपेपर वाचायचाच नाही, त्याच्याकडे बघायचंच नाही. मग कुठलं तरी कंपायलेशन जे आहे, तर ते नंतर वाचून घेऊ, असा जो कल आहे, तर तो नंतर फारसा उत्तरामध्ये आपल्या येत नाही आणि त्यामुळे आपली उत्तरं जी आहेत, तर ती वेगळी दिसत नाहीत इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांपेक्षा. सो दर्जेदार वर्तमानपत्र इंग्रजीमधून उपलब्ध आहेत. चालू घडामोडींकडे आपण तितकं विश्लेषणात्मक पद्धतीने बघत नाही असे मला वाटतं, कारण बराचसा फॅक्च्युअल आपला अप्रोच असतो, की काय दिलं ते तितकं बघणं, फक्त एडिटोरियल्स वाचणं किंवा एक्सप्लेन पेज वाचणं, ही संस्कृती जी आहे तर ती मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांमध्ये तितकी ताकदीने अजून एस्टॅब्लिश झालेली असताना दिसत नाहीये. त्यानंतर चालू घडामोडीमध्ये ज्या ज्या गोष्टी येतात, म्हणजे तुम्ही मासिक वाचत असाल किंवा दररोजचं वर्तमानपत्र वाचत असाल, तर या गोष्टींना खूप चांगल्या एखाद्या
आर्टने आपल्या आन्सर रायटिंगमध्ये कसं समाविष्ट करायचं किंवा त्याला आन्सर रायटिंगमध्ये कसं प्रगल्भतेने लिहायचं, तर हे देखील एक आर्ट जे आहे तर ते अजून तितकंसं विकसित झालेलं दिसत नाहीये. आपण ज्या आतापर्यंतच्या चालू घडामोडी वाचलेल्या आहेत किंवा जी मासिकं आहेत मराठी माध्यमातून उपलब्ध असलेली, तर ती बऱ्यापैकी पूर्व परीक्षेसाठी आहेत. त्याचंच पाठांतर आपण वारंवार करत आलेलो आहे. परंतु मुख्य परीक्षेसाठी एक विश्लेषणात्मक उत्तर लिहिण्यासाठी तुम्हाला थोडंसं डिस्क्रिप्टिव्ह अप्रोच त्यासाठी लागतो आणि विश्लेषणात्मक एनालिसिस त्यासाठी लागतं. सो करंट अफेअर्सकडे बघण्याचा हा एक अपुरा दृष्टिकोन हे देखील एक महत्त्वाचं कारण याच्या पाठीमागे असू शकतं. त्यानंतर पुढचा जो महत्त्वाचा मुद्दा आहे, तर मला असं वाटतं की तो मी स्वतः अनुभवलेला आहे आणि म्हणजे मराठी आणि इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांची जर आपण थोडीशी तुलना केली, तर मला असं वाटतं की तिथे मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांची त्यांची आर्थिक आणि कौटुंबिक बाजू सांभाळताना खूप मोठ्या प्रमाणावर तारांबळ होते. म्हणजे मराठी माध्यमातील विद्यार्थी हा एक ग्रामीण भागातून आलेला किंवा फारशी कौटुंबिक आर्थिक बाजू भक्कम नसलेला विद्यार्थी असतो, असं माझं स्वतःचं अॅनालिसिस आहे, स्वतःचं एक प्रामाणिक मत आहे. कारण शेवटी त्यांनी मराठी माध्यम निवडलेलंच याच्यासाठी असतं, की कारण की तो इंग्रजी माध्यमातून शिकू शकत नाहीये किंवा तितके फीज जे आहे तर तो अफोर्ड करू शकत नाहीयेत. त्यामुळे घरची कौटुंबिक परिस्थिती साधारण असतानाही त्यांनी ह्या स्पर्धा परीक्षेचं स्वप्न बघितलेलं असतं, की जेणेकरून आपण याच्यातून काहीतरी चांगलं जे आहे तर ते करू शकतो. परंतु यामध्ये 1, 2, 3 वर्ष झाल्यानंतर परिस्थिती जी आहे तर ती तितकी सुरुवातीच्या परिस्थिती इतकी चांगली राहत नाही आणि त्यानंतर मात्र मग परिस्थिती बिकट होत गेली, की मग अभ्यास एका बाजूला सांभाळणं आणि दुसऱ्या बाजूला तो तणाव जो आहे, कौटुंबिक तणाव तो सांभाळणं, याच्यामध्ये अभ्यासाकडे आपलं दुर्लक्ष होत जातं आणि मग कुठेतरी ते स्वप्न जे आहे तर ते मागे पडत जातं किंवा मग ते अपुरं राहत जातं. सो कमकुवत आर्थिक बाजू हा देखील निकाल न येण्यामागे कदाचित एक रिझन असू शकेल. कारण बऱ्याच वेळा आपल्याकडे संसाधनांची अनुपलब्धता असते. बऱ्याच वेळा आपल्याकडे नोट्स काढण्यासाठीचा टॅब नसतो किंवा मग पुस्तकं घेण्यासाठी आपण डिले करतो, की हां, घेऊयात, नंतर घेऊयात, बघूयात. क्लासेस लावण्यासाठी आपण डिले करतो, की नाहीये स्वतः अभ्यास करूयात तितका, सध्या तितकी गोष्टी संसाधनं उपलब्ध नाहीयेत. सो या डिले करण्यामध्ये शेवटी गोष्टी ज्या आहेत तर त्या खर्चिक असतात आणि ज्यावेळी परीक्षा ही वर्णनात्मक होते, त्यावेळी ती परीक्षा देखील खर्चिक होते. त्यामुळे या खर्चिक परीक्षेला सामोरं जाताना मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांची जी काही तारांबळ उडते, तर त्यामध्ये मात्र ते सर्व्हाइव्ह होणं, अभ्यास आणि आर्थिक बाजू सांभाळणं हे थोडंसं डिफिकल्ट होऊन जातं. त्यानंतर पुढचा आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो आहे, तर तो आहे व्हिक्टिम मेंटॅलिटी किंवा बळीची मानसिकता. म्हणजे निकाल नाही लागला किंवा आपलं झालं नाही त्या निकालामध्ये, तर आपण फक्त हेच रिझन देत असतो, की मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांवरती आयोगाकडूनच अन्याय केला जातोय किंवा त्यांच्या उत्तरांना तितके मार्क्स दिले जात नाहीयेत. मी अभ्यास खूप करतो, परंतु हा सगळा माध्यमाचा दोष आहे. असं दुसऱ्यावर ढकलण्याची प्रवृत्ती जी आहे, तर ती देखील एक थोडीशी कुठेतरी असताना दिसते आणि यालाच क्लासेसकडून देखील थोडंसं खतपाणी दिलं जाताना दिसतं. परंतु मी माझ्या स्वतःच्या वैयक्तिक अनुभवांवरून सांगेल, की मी ज्या प्रकारची उत्तरं यूपीएससीच्या मुख्य परीक्षेमध्ये लिहिली, तर त्याच प्रकारे त्याच पद्धतीने मला मार्क्स जे आहेत, तर ते मिळालेले आहेत. मी एसेवरती जास्त मेहनत घेतलेली होती. मला एसेला 120 मार्क्स मिळाले. मी एथिक्सला त्या तुलनेमध्ये थोडीशी चांगली मेहनत घेतली होती. मला 106 मार्क्स मिळाले. ऑप्शनलवरती मी थोडीशी मेहनत घेतली होती बऱ्यापैकी. मला ऑप्शनला 245 मार्क्स मिळाले. पण तरीही मला असं वाटलं, की अजून थोडंसं चांगल्या गोष्टी जर मी करू शकलो असतो, तर ते बेटर वेनी मी आउटपुट जे आहे, तर ते जनरेट करू शकलो असतो. म्हणजे मी जशा प्रकारची उत्तरं लिहिली तेवढ्या प्रकारात किंवा तेवढ्या प्रमाणात यूपीएससीने मला मार्क्स जे आहेत, तर ते दिलेले आहेत. हां, माझे काही पेपर जे आहेत, तर ते कंप्लीट झालेले नव्हते. स्पीड मला मेंटेन करता आलेलं नव्हतं. 1-2 प्रश्न माझे पाठीमागचे काही पेपर्समध्ये राहून गेलेले होते किंवा ते कॉम्प्रोमाईज झालेले होते आणि माझे कॉम्पिटिटर जे आहेत, जे इंग्रजी माध्यमातून तो पेपर लिहित आहेत, तर त्यांचे ते पूर्ण झालेले होते. त्यामुळे आपण असं अजिबातच नाहीये, की मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांवरती आयोगाकडून किंवा यूपीएससीकडून अन्याय होतोय किंवा त्याला मार्क्स दिले जात नाहीयेत. आपण जर बघितलं तर 2016 मध्ये नंदिनी के.आर. जे आहेत, आय थिंक मला नाव तितकं प्रॉपर आठवत नाहीये, बट रिजनल मीडियम घेऊन यूपीएससी मध्ये ऑल इंडिया रँक 1 आहेत. त्यानंतर भूषण गगराणी सर आहेत, मराठी माध्यमातून ऑल इंडिया रँक 2 आहेत. असे अनेक उदाहरणं आहेत पाठीमागच्या काही वर्षांमध्ये जर आपण बघितलं, जर इव्हन दो की टॉपच्या रँक मिळालेल्या नाहीयेत, पण खूप चांगल्या रँक ज्या आहेत मराठी माध्यमातील मुलांना यामध्ये मिळालेल्या आहेत. त्यामुळे अन्याय होतोय का? तर अजिबातच नाहीये. आपण कुठेतरी कमी पडतोय का? तर याचं उत्तर हो असंच आहे. यूपीएससीला जे गरजेचं आहे किंवा यूपीएससीला जे पारिभाषिक मराठी जी गरजेची आहे, तर ती आपल्याकडून तितकी जात नसावी, हे याचं मुख्य कारण असू शकतं.
सो बऱ्याच वेळा अपयशासाठी बाह्य घटकांना जबाबदार धरणं असेल, सगळा हा व्यवस्थेचा दोष आहे असं म्हणणं असेल किंवा मराठी भाषेवर अन्याय होतो, आयोग जे आहे मराठी भाषेवर अन्याय करतो आणि परिस्थिती बदलल्याशिवाय आपलं काही खरं नाहीये. असं जी बळीची मानसिकता आहे, तर ही देखील याचं एक मुख्य रिझन असू शकतं, की आपण स्वतःवरती काम करत नाहीये. आपण बाहेर सगळ्या गोष्टी ढकलतो आहोत. या सगळ्या कारणांमध्ये मराठी माध्यमाच्या काही सकारात्मक बाजू देखील आहेत. जर आपण दुसऱ्या माध्यमांशी जर कंपेअर केलं. मराठीमध्ये एसे आणि नीतिशास्त्र, एसे आणि इथिक्स हे निबंध आणि नीतिशास्त्र हे विषय लिहायला खूप चांगल्या प्रकारे जमतात. कारण विषयांसाठी थोडंसं साहित्यिक भाषा जी आहे तर ती लागते. त्यामुळे तो लिटररी फ्लो जो आहे तर तो या मराठी भाषेमध्ये मेंटेन करता येतो या सब्जेक्टमध्ये. सो ते एक थोडंसं बेनिफिशियल आहे रादर दॅन इंग्लिश माध्यमामध्ये जिथे मुलांना 100 किंवा 105 मार्क एसेमध्ये मिळतात, तिथे मराठी माध्यमामध्ये 140, 145 मार्क्स देखील मुलांनी एसेमध्ये आणि इथिक्समध्ये घेतलेले आहेत. त्यानंतर वैकल्पिक विषय जर तुमचा चांगला असेल, म्हणजे समाजशास्त्र असेल किंवा पॉलिटिकल सायन्स असेल किंवा हिस्ट्री असेल, भूगोल असेल, यांसारख्या वैकल्पिक विषयांमध्ये खूप जास्त दर्जेदार साहित्य जे आहे तर ते मराठीमध्ये उपलब्ध आहे आणि ते जर आपण तितक्या ताकदीने चांगलं केलं, तर मग वैकल्पिक विषयामध्ये आपण बाकीच्या मुलांपेक्षा जास्त एज जे आहे तर ती क्रिएट करू शकतो. म्हणजे एसे इथिक्स 500 आणि ऑप्शनल 500 असा 1000 मार्कांचा पोर्शन जो आहे तर तो मला असं वाटतं की आपल्याला इंग्रजी माध्यमापेक्षाही जास्त इथे एज जे आहे तर ती आहे. दर्जेदार साहित्य मराठी माध्यमामध्ये आता बऱ्यापैकी सगळीकडेच उपलब्ध झालेलं आहे. समजण्यास ही भाषा सोपी आहे आणि बरेच कोचिंग इन्स्टिट्यूट यासाठी खूप चांगली मेहनत घेत आहेत. त्यामुळे एक चांगल्या प्रकारचं योग्य मार्गदर्शन जे आहे तर ते देखील मराठी माध्यमातून आता उपलब्ध होत आहे. सो या सकारात्मक बाजूंना अजून जास्त स्ट्रॉंग बनवणं, जर तसं आपण करू शकलो तर निश्चितच हा निकाल जो आहे तर तो खूप चांगल्या प्रकारे वाढू शकेल. सो हा सगळा जो अनालिसिस आहे मराठी माध्यमाच्या संदर्भातला, की कशाप्रकारे आपल्याला काही गोष्टी ज्या आहेत तर त्या बदलाव्या लागतील. मी असा विचार करत होतो, की माझ्या माध्यमातून मी कशाप्रकारे तुम्हाला काहीतरी मदत करू शकेल. फार जास्त प्रत्येकच गोष्टींमध्ये मला तितकं सध्या करता येणार नाहीये. परंतु असं असलं तरीही मी ज्या गोष्टी मला यातून माहीत पडलेल्या आहेत, त्या तुमच्यासोबत शेअर करण्याचा हा एक प्रामाणिक प्रयत्न असेल. सो मला असं वाटतंय, की आपले GS 1, 2 आणि 3 यामध्ये बऱ्याच वेळा चालू घडामोडींचा हा जो विषय आहे तर तो आपल्यासाठी असतो. आणि त्या चालू घडामोडींकडे नेमकं कशा पद्धतीने बघायचं किंवा मग त्याला उत्तर लेखनामध्ये कशा प्रकारे समाविष्ट करायचं, तर या गोष्टी थोड्याशा महत्त्वाच्या आहेत. म्हणून मग लोकसत्ता हा न्यूजपेपर असेल, द हिंदू असेल, इंडियन एक्सप्रेस असेल, योजना हे मॅगझिन असेल किंवा कुरुक्षेत्र असेल, यांसारख्या मॅगझिनमधून परीक्षाभिमुख ज्या गोष्टी आहेत तर त्या बाजूला करून आपल्या नोट्समध्ये व्हॅल्यू ॲडिशन करून आपण कशाप्रकारे इंग्रजी माध्यमापेक्षाही दर्जेदार उत्तरं जी आहे तर ती लिहू शकतो, याचा आपण थोडासा सराव जो आहे तर तो YouTubeच्या वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत. सो मी थोडासा प्रयत्न करतोय की आठवड्यातून 3 दिवस म्हणजे बुधवार, शुक्रवार आणि रविवार या 3 दिवस मी एक व्हिडिओ जो आहे तर तो अपलोड करेल YouTubeला, ज्याच्यामध्ये त्या आठवड्याचं करंट अफेअर्स म्हणजे चालू घडामोडी असतील. त्यामध्ये लोकसत्ता, द हिंदू, इंडियन एक्सप्रेस यामध्ये जी महत्त्वाची आर्टिकल्स आहेत तर ती डिस्कस मी करेल आणि त्यामध्ये मराठी माध्यमातून उत्तर लेखनासाठीचा तो प्रयत्न असेल की कशाप्रकारे आपण त्याला उत्तर लेखनामध्ये समाविष्ट करू शकतो. सो या सगळ्या व्हिडिओमध्ये उत्तर लेखन तुम्हाला नेमकं कसं करायचंय, इफेक्टिव्हली उत्तरं तुम्हाला कशी लिहायची, त्याचं एक स्ट्रक्चर उत्तराचं कसं प्रकारे करायचंय आणि चालू घडामोडींना त्यामध्ये कशा प्रकारे समाविष्ट करायचं आहे. या व्हिडिओमध्ये तुम्हाला बऱ्याचशा तुमच्या स्टॅटिकच्या गोष्टी देखील समजत जातील आणि उत्तर लेखनाची एक खूप चांगली प्रॅक्टिस जी आहे तर ती तुमची होत जाईल. सो तुमच्या नोट्समध्ये तुम्ही ज्या GS 1 to 3 च्या नोट्स सध्या बनवत आहात, त्यामध्ये एक वेगळ्या प्रकारे व्हॅल्यू ॲडिशन करण्याचा हा एक छोटासा प्रयत्न असेल. आणि चालू घडामोडी आणि मुख्य परीक्षेचा जो सिलेबस दिलेला आहे तर त्याला लिंकेज कसं एस्टॅब्लिश करायचं, हे आपण याच्यामध्ये बघणार आहोत. सो या व्हिडिओज ज्या आहेत तर त्या आठवड्यातून 3 व्हिडिओज येतील आणि त्या जर तुम्ही रेग्युलरली थोड्याशा फॉलो केल्या तर तुम्हाला त्या गोष्टी ज्या आहेत तर त्या पटापट थोड्याशा समजत जातील. सो हे व्हिडिओ लेक्चर्स हे कुणासाठी उपयुक्त असतील? नुकतीच MPSCची पूर्वपरीक्षा जी आहे तर ती झालेली आहे आणि पूर्वपरीक्षेमधून जे विद्यार्थी ऑक्टोबरमध्ये MPSCची मुख्य परीक्षा देतील, सो त्यांच्यासाठी हे खूप जास्त महत्त्वाचे असतील. कारण यामधून आपल्याला थेट जो कॉन्टेंट जे आहे तर ते आपल्याला मिळेल आणि त्यामुळे आपलं उत्तरं जी आहेत तर ती एक चांगल्या प्रकारची उत्तरं असतील. कारण MPSCने या वर्षीचा पूर्वपरीक्षेचा पेपर जर तुम्ही बघितला असेल तर त्याची डिफिकल्टी लेवल जी आहे तर ती थोडीशी जास्त होती. त्यामुळे कदाचित या वर्षीची मुख्य परीक्षा जी आहे तर ती पण UPSCच्या तोडीस तोड असण्याची शक्यता आहे. त्या प्रकारचे प्रश्न जे आहेत तर ती MPSC विचारू शकते.
त्यामुळे आपल्याला त्या प्रकारचं प्रिपरेशन देखील करणं गरजेचं आहे. त्यामुळे GS2 आणि GS3 हे तर खूप जास्त करंट ओरिएंटेड सब्जेक्ट आहेत आणि यासोबतच समजा लोकसत्तामध्ये शनिवारचं संपादकीय असेल किंवा चतुरंग असेल, यामध्ये काही पुरवण्या ज्यामध्ये थोडंफार कंटेंट आपण एसेसाठी वापरू शकलो, इथिक्ससाठी वापरू शकलो, तर हे थोडंसं आपण साईडलाईन करणार आहोत, जेणेकरून ते तुम्हाला डायरेक्टली यूज करता येऊ शकेल. सो मराठी माध्यमातून तयारी करणारा प्रत्येक सिरियस ॲस्पिरंट जो आहे, तर त्यासाठी हे सगळे व्हिडिओज असतील. ज्यांचा अटेम्प्ट MPSCचा आत्ताची मुख्य परीक्षा जे देत आहेत, तर त्यांच्यासाठी हे व्हिडिओ लेक्चर्स खूप जास्त महत्त्वाचे असतील. यासोबतच जे MPSCची 2027ची तयारी करत आहेत, तर त्यांच्यासाठी जर त्यांनी रेग्युलरली जर हे बनवलं आणि ते कंटेंट जर त्यांनी बाजूला करून ठेवलं, तर खूप जास्त चांगल्या प्रकारची तयारी तुमची जी आहे तर ती होऊ शकेल. तसंच MPSC किंवा UPSC मराठी माध्यमातून ज्यांचा पुढच्या वर्षीचा अटेम्प्ट आहे, तर त्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी हे व्हिडिओ लेक्चर जे आहे तर ते खूप जास्त उपयुक्त ठरणार आहेत. त्यामुळे जर तुम्ही हे रेग्युलर फॉलो करू शकत असाल, तर मग त्याच्या नोट्स आपण बनवून घेणार आहोत. लवकरच आपण प्रयत्न करूयात की आपला एखादा टेलिग्राम चॅनल जो आहे तर तो आपण सुरू करून घेऊयात, जेणेकरून मी लिहिलेले काही निबंध असतील, माझे इथिक्सचे पेपर असतील किंवा माझ्या काही नोट्स असतील, तर त्या देखील मला तुमच्या सोबत शेअर करता येतील, जेणेकरून तुम्हाला एक आयडिया जी आहे तर ती येऊ शकेल, जेणेकरून त्याच्या माध्यमातून तुम्हाला नेमकी उत्तरं कशा प्रकारे लिहिली जातात मराठी माध्यमातून त्याचाही एक संदर्भ जो आहे तर तो समजू शकेल. ठीक आहे. सो हा सगळा एक प्रामाणिक प्रयत्न असेल. तुमचे जे काही मित्र आहेत, मैत्रिणी आहेत, त्यांच्यापर्यंत या गोष्टी जर पोहोचवल्या, तर त्यांना देखील या गोष्टीचा फायदा होऊ शकेल, जेणेकरून आपल्याला थोडंसं सोबत या सगळ्या गोष्टींवरती काम करता येईल. संत एकनाथांनी म्हटलं होतं की संस्कृत वाणी देवे केली, प्राकृत काय चोरापासून झाली. सो सध्याची मराठी भाषेची परिस्थिती जर बघितली, तर ती अशीच तयार झालेली आहे की ती कुठेतरी चोरी होते की काय, असा एक प्रश्न निर्माण झालाय. संत एकनाथांनी त्यावेळी मराठी भाषेचं एक गुणगान गाण्यासाठी किंवा मग बाकीच्यांना अवेअर करण्यासाठी हा सगळा प्रयत्न केलेला होता. सो आपल्यालाही जर मराठी भाषा टिकवून ठेवायची असेल, तर त्या मराठी भाषेचा टक्का हा स्पर्धा परीक्षेमध्ये देखील वाढणं तितकंच गरजेचं आहे. मराठी माध्यमातून शिकलेले अधिकारी जर प्रशासनामध्ये नंतर गेले, तर मग त्यांच्याकडून अजून जास्त प्रयत्न मराठी माध्यमाच्या संवर्धनासाठी होऊ शकतील. त्यामुळे माझं वैयक्तिक मराठी भाषेवरचं प्रेम, या सगळ्या गोष्टी, यामुळे हा उपक्रम जो आहे तर तो मी सुरू करतोय. हा व्हिडिओ करताना माझा उद्देश हा कुणालाही दोष देण्याचा नव्हता, ना आयोगाला, ना कुठल्याही माध्यमाला किंवा ना कुठल्याही इन्स्टिट्यूटला. कारण माझा स्वतःचा असा ठाम विश्वास आहे की कुठलीही भाषा जी आहे तर ती तुमची मर्यादा ठरवत नाही. मराठी भाषा ही समाजसुधारकांची, साधू संतांची आणि एक प्रगल्भ इतिहास लाभलेली भाषा आहे. या भाषेने आपल्याला विचार करायला शिकवलं, या भाषेने आपल्याला प्रश्न विचारायला शिकवलं. म्हणून या भाषेतून जर आपल्याला स्पर्धा परीक्षांमध्ये यश येत नसेल, तर उगाचच दुसरीकडे दोष देत बसण्यापेक्षा मला स्वतःला असं वाटतं की आपल्याला स्वतःला आत्मपरीक्षण करण्याची आणि काही चुका आपल्या स्वतःच्या सुधारण्याची गरज आहे. कारण मराठी भाषा ही फक्त बोलण्याने टिकत नाही. जर ती ज्ञानाची, संवर्धनाची आणि चांगल्या गोष्टी शिकण्याची जर भाषा बनली, तर ती मग टिकू शकेल. आणि जर तिला आपण स्पर्धा परीक्षेतील यशाची भाषा जर बनवलं, तर त्यामधून तिचं अधिक संवर्धन जे आहे तर ते चांगल्या प्रकारे होऊ शकेल. म्हणून जोडले जाऊयात या उपक्रमाशी. खूप खूप आभारी आहे तुमचा या सगळ्याच गोष्टींबद्दल. धन्यवाद.